तुम्हाला माहित आहे का की हे नवनाथ कोणाचे अवतार आहेत? तर नवनाथ भक्तिसाराच्या अध्याय पहिल्यानुसार ना भगवान श्रीकृष्ण हा द्वापर युगाच्या अंती सर्व देवी देवतांना एकत्र बोलवून घेतात, कारण कलियुगामध्ये कोणी कोणता अवतार घेऊन धर्मकार्य करावे हे सांगण्यासाठी. यावेळी भगवान श्रीकृष्ण हा नवनारायणांना सांगतात की तुम्ही नवनाथांचा अवतार घेऊन नाथ संप्रदायाची स्थापना करावी. तर अशाच प्रकारे ना या नवनारायणांपैकी कवी हे मच्छिंद्रनाथ होतात, हरी हे गोरक्षनाथ होतात, अंतरिक्ष हे जालिंदरनाथ होतात, प्रबुद्ध हे कानिफनाथ होतात, पिंपलय हे चरपटीनाथ होतात, अविहोत्री हे वटसिद्ध नागनाथ होतात, द्रुमिल हे भरथरीनाथ होतात, चमस हे रेवणनाथ होतात आणि करभज हे गहिनीनाथ होतात. याचबरोबर स्वतः भगवान श्रीकृष्ण हे ज्ञानेश्वरांचा अवतार घेतात, महादेव हे निवृत्तीनाथ होतात, ब्रह्मदेव हे सोपानदेव होतात आणि आदिमाया म्हणजेच पार्वती ह्या मुक्ताबाई होतात. हनुमान हे रामदास होतात आणि कुब्जा हे जनाबाई होतात. तर हे नवनाथ म्हणजेच द्वापर युगातील नवनारायण आहेत. तुम्हाला माहित आहे का की हे नवनाथ कोणाचे अवतार आहेत? तर नवनाथ भक्तिसाराच्या अध्याय पहिल्यानुसार ना भगवान श्रीकृष्ण हा द्वापर युगाच्या अंती सर्व देवी देवतांना एकत्र बोलवून घेतात, कारण कलियुगामध्ये कोणी कोणता अवतार घेऊन धर्मकार्य करावे हे सांगण्यासाठी. यावेळी भगवान श्रीकृष्ण हा नवनारायणांना सांगतात की तुम्ही नवनाथांचा अवतार घेऊन नाथ संप्रदायाची स्थापना करावी. तर अशाच प्रकारे ना या नवनारायणांपैकी कवी हे मच्छिंद्रनाथ होतात, हरी हे गोरक्षनाथ होतात, अंतरिक्ष हे जालिंदरनाथ होतात, प्रबुद्ध हे कानिफनाथ होतात, पिंपलय हे चरपटीनाथ होतात, अविहोत्री हे वटसिद्ध नागनाथ होतात, द्रुमिल हे भरथरीनाथ होतात, चमस हे रेवणनाथ होतात आणि करभज हे गहिनीनाथ होतात. याचबरोबर स्वतः भगवान श्रीकृष्ण हे ज्ञानेश्वरांचा अवतार घेतात, महादेव हे निवृत्तीनाथ होतात, ब्रह्मदेव हे सोपानदेव होतात आणि आदिमाया म्हणजेच पार्वती ह्या मुक्ताबाई होतात. हनुमान हे रामदास होतात आणि कुब्जा हे जनाबाई होतात. तर हे नवनाथ म्हणजेच द्वापर युगातील नवनारायण आहेत. तुम्हाला माहित आहे का की हे नवनाथ कोणाचे अवतार आहेत? तर नवनाथ भक्तिसाराच्या अध्याय पहिल्यानुसार ना भगवान श्रीकृष्ण हा द्वापर युगाच्या अंती सर्व देवी देवतांना एकत्र बोलवून घेतात, कारण कलियुगामध्ये कोणी कोणता अवतार घेऊन धर्मकार्य करावे हे सांगण्यासाठी. यावेळी भगवान श्रीकृष्ण हा नवनारायणांना सांगतात की तुम्ही नवनाथांचा अवतार घेऊन नाथ संप्रदायाची स्थापना करावी. तर अशाच प्रकारे ना या नवनारायणांपैकी कवी हे मच्छिंद्रनाथ होतात, हरी हे गोरक्षनाथ होतात, अंतरिक्ष हे जालिंदरनाथ होतात, प्रबुद्ध हे कानिफनाथ होतात, पिंपलय हे चरपटीनाथ होतात, अविहोत्री हे वटसिद्ध नागनाथ होतात, द्रुमिल हे भरथरीनाथ होतात, चमस हे रेवणनाथ होतात आणि करभज हे गहिनीनाथ होतात. याचबरोबर स्वतः भगवान श्रीकृष्ण हे ज्ञानेश्वरांचा अवतार घेतात, महादेव हे निवृत्तीनाथ होतात, ब्रह्मदेव हे सोपानदेव होतात आणि आदिमाया म्हणजेच पार्वती ह्या मुक्ताबाई होतात. हनुमान हे रामदास होतात आणि कुब्जा हे जनाबाई होतात. तर हे नवनाथ म्हणजेच द्वापर युगातील नवनारायण आहेत. तुम्हाला माहित आहे का की हे नवनाथ कोणाचे अवतार आहेत? तर नवनाथ भक्तिसाराच्या अध्याय पहिल्यानुसार ना भगवान श्रीकृष्ण हा द्वापर युगाच्या अंती सर्व देवी देवतांना एकत्र बोलवून घेतात, कारण कलियुगामध्ये कोणी कोणता अवतार घेऊन धर्मकार्य करावे हे सांगण्यासाठी. यावेळी भगवान श्रीकृष्ण हा नवनारायणांना सांगतात की तुम्ही नवनाथांचा अवतार घेऊन नाथ संप्रदायाची स्थापना करावी. तर अशाच प्रकारे ना या नवनारायणांपैकी कवी हे मच्छिंद्रनाथ होतात, हरी हे गोरक्षनाथ होतात, अंतरिक्ष हे जालिंदरनाथ होतात, प्रबुद्ध हे कानिफनाथ होतात, पिंपलय हे चरपटीनाथ होतात, अविहोत्री हे वटसिद्ध नागनाथ होतात, द्रुमिल हे भरथरीनाथ होतात, चमस हे रेवणनाथ होतात आणि करभज हे गहिनीनाथ होतात. याचबरोबर स्वतः भगवान श्रीकृष्ण हे ज्ञानेश्वरांचा अवतार घेतात, महादेव हे निवृत्तीनाथ होतात, ब्रह्मदेव हे सोपानदेव होतात आणि आदिमाया म्हणजेच पार्वती ह्या मुक्ताबाई होतात. हनुमान हे रामदास होतात आणि कुब्जा हे जनाबाई होतात. तर हे नवनाथ म्हणजेच द्वापर युगातील नवनारायण आहेत. तुम्हाला माहित आहे का की हे नवनाथ कोणाचे अवतार आहेत? तर नवनाथ भक्तिसाराच्या अध्याय पहिल्यानुसार ना भगवान श्रीकृष्ण हा द्वापर युगाच्या अंती सर्व देवी देवतांना एकत्र बोलवून घेतात, कारण कलियुगामध्ये कोणी कोणता अवतार घेऊन धर्मकार्य करावे